दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे शिवारात एक धक्कादायक चोरीची घटना घडली आहे। 30 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री सुमारे 2 वाजता अज्ञात 4 व्यक्तींनी सौ मंजुळाबाई भगवान महाले यांच्या शेतातील घरात प्रवेश केला। या व्यक्तींनी घरात घुसून महाले कुटुंबाला धमकावून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि दागिने लंपास केले। चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी घरातील लोकांना धमकावत त्यांना मारहाण केली आणि त्वरित फरार झाले। घटना घडल्यानंतर महाले कुटुंबाने तातडीने त्र्यंबकेश्वर पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन तपास सुरू केला। माझं भगवान बाबू महाले। काय घटना घडली ती? घटना 2:30 वाजता रात्री शुक्रवारी रात्री 4 जण आले आणि लगेच पळते लावले पांढरेला आमच्या आणि बांधा म्हणे यांना हे करा असं आणि कोयते लावले म्हणे फिरतमध्ये घेतले नाही कोयते लिहिले बरं नाही ना, मग त्याच्यामुळं ते असे थोडेसे हे राहतात, त्यांना असं कळत पण नाही। आम्ही झोपलेलो होतो। काय झालं, कसं झालं ते सांग। आम्ही झोपलेलो होतो, 2:30 वाजता गाडी आली, रस्त्यावर थांबली, तो आवाज आम्ही ऐकल्यानंतर मी जागी झाली, यांना हलवलं, म्हटलं गाडी आली कोणाची तरी, इथं उभी केलेली आहे म्हटलं। मग आम्ही दोघं उठून बसलो। आम्ही असं उठणार तेवढ्यात ते एकदम पत्रा लोटून, पत्रा लावलेला आहे नुसता पडवीला, तर पत्रा लोटून लगेच डायरेक्ट घुसले चारीचे चारी। तर 2 जण डायरेक्ट उभे घरात घुसले मध्ये। दाराला फक्त कडी लावली ती आणि दारातच झोपलेलो होतो। बाहेर म्हणजे आवनात असं भातलं पसरवून दिलेलं, वाळं टाकलेलं ना, त्याच्यामुळं आम्ही बाहेर पडवीलाच झोपलो होतो, लक्ष ठेवायला रात्रीच्या कोणी येऊ नाही। तर ते डायरेक्ट घुसले, पत्र्याला पाय लावला आणि लगेच विळे काढले। मी चुळबुळ करायची नाही तुम्ही, आणि शांत बसा, काय असेल नसेल तेवढं द्या म्हणे काढून। म्हटलं आम्ही शेतावर राहतो, रानावर, आमच्याकडे काय असणार, म्हटलं तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडे, जे भेटेल ना ते दार उघडंच आहे, म्हटलं तुम्हाला काय द्यायचं ते न्या, पण आम्हाला काही करू नका म्हटलं। मी त्यांना हातपाय विनवण्या केल्या सगळे, हे शांत बसलेले, यांना काही समजत नव्हतं। आणि घरातून काय काय नेले? दागिने होते तेवढे नेले आणि पैसे ठेवले तुम्ही घर बांधायसाठी, तर मग ते पैसे पण नेले सगळे। साधारण किती रक्कम होती? 4-1 लाख असतील। म्हणजे घर बिल्डिंग हे बांधायचं होतं ना, पॅक थोडं कच्चं झोपडं आहे ना, तर म्हटलं मग हे असं नेहमी काही ना काही आढळत आहे, त्याच्यामुळे ते पॅक करायचं होतं मला, म्हणून मी पैसे पण जमा करून ठेवले ते थोडे करून। म्हणजे पेन्शन यांना चालू आहे, ते पेन्शनचे पैसे काढायला यांना त्रास होतो दरवेळेस आणायला त्र्यंबकला शेतावरती आणायला, म्हणून मी असे थोडे काढून साचून ठेवले ते एक मटेरियल ते। आणि आता दिवाळी झाल्यावर म्हटलं आपण काम करू, तर भाताची सोंगणी झाली का सगळे पैसे जमा करून 4-5 लाख तयार झाले का सुरू करून देऊ म्हटलं कामाला, असं करून मी। दागिने तरी किती किमतीचे दागिने असतील? तरी 4-4.5 तोळे असतील सगळं। उशिराच का आले म्हणे तुम्ही, म्हटलं सर मग आमच्याकडे 5 पैसे नव्हते, भाड्याने गाडी यायला साधन नाही काही। मग मी तो फोन काय झालं, आम्हाला ते पलंगावर असं धक्काबुक्की त्यांनी केली ना, तो फोन कपड्यांमध्ये पडून गेला। तो सापडता आम्हाला झाला 1 तास असं गवसाला घाबरल्यामुळं तो फोन शोधण्यात वेळ गेला। मग मी कोणाला फोनच नाही केला आणि मग सकाळी उजेडेपर्यंत आम्ही गपचूप डबा धरून बसलो, तर अजून परत कोणी येतं का काय ह्या भीतीने। मग सकाळी 5 वाजले, थोडंसं दिसायला लागलं, यांना म्हटलं चालतं का आपण रोडवर जाऊ, ते काही कागदपत्र माझं पॅन कार्ड, आधार कार्ड ते पाकिटात ते फेकून दिलं असेल, तर म्हटलं हे इथं कुठं फेकलं असेल तर घ्यायला जाऊ, म्हणून बाहेर गेलो, थोडासा उजेड पाहिला, मग यांना फोन केला मी, त्या पोराला लहान्याला 5-5:30ला केला असेल। उजेडल्यावर अंधाऱ्यात माझी हिंमतच नाही झाली फोन करायला कोणाला, आजूबाजूला कोणीतरी असेल लपलेलं। आणि जाता त्यांनी काय केलं, जर चुळबुळ केली तुम्ही तर
25 दिवसांनी परत येतो म्हणे आम्ही. धमकी देऊन गेले का? धमकी देऊन गेले. 25 दिवसांनी येतो म्हणे आम्ही. आणि मग सकाळी इथं आलो उशिरा, ते एवढे उशिराच का आले, तुमचं हेच नाही झालेलं, चोरीसारखं वाटतच नाही, असं यांचं म्हणणं झालं. पोलीस स्टेशनकडून? हां, पोलीस स्टेशनकडे. मग चोरी कशावरून झाली बुवा तुमची? काही तर इथं प्रूफ नाही. हे असे त्याला कपाट लागत, हे लागत. म्हटलं कपाट तर नाहीच तिथं, पण मग एवढे पैसे कसे काय तुम्ही ठेवले, असं तसे प्रश्न विचारले त्यांनी मला. पण मग काय सांगणार, आता मी माझ्या कामासाठी जवळजवळ केले ना. आणि दागिने जे ओरिजिनल होते ते मी सगळं दाखवलं त्यांना. एवढे होते, जेवढे आहेत तेवढे सांगितले ते मी. ते एवढे संघ का घालून राहतात बा तुम्ही, असं सगळे असे प्रश्न विचारत होते. आणि 3 दिवसापासून, आज 3रा दिवस आहे, आम्ही 11 वाजेपासून येऊन बसलो. आताशी कंप्लेंट केलं ते. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी स्थानिक नागरिकांकडून माहिती गोळा केली असून आरोपींच्या शोधासाठी कार्यवाही सुरू आहे. सदर घटनेमुळे वेळुंजे शिवारातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी आपली सुरक्षा वाढविण्याचे आवाहन केले आहे. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर.